नमस्कार. मी हॉस्टेलवर राहत असतानाचा हा प्रसंग सांगण्याआधी थोडं सविस्तर सांगणे गरजेचं आहे. त्यानुसार एका इमारतीच्या चारही बाजूने मुलींना राहण्यासाठी खोल्या होत्या आणि मधल्या भागात काकी राहत असत. प्रत्येक ब्लॉकमध्ये एक छोटे किचन आणि एक खोली या पद्धतीने बनवलेले आणि प्रत्येक खोलीत दोघींच्या राहण्याची सोय. आमच्या बाजूने 6 खोल्या होत्या, पण आम्ही सर्व एवढे मिळून राहत असू की कोणती खोली नेमकी कोणाची हे लक्षात राहत नसे आणि तसे लक्षात ठेवण्याची गरजही कधी भासली नव्हती. काकींच्या घरी त्यांची 3 मुले, काका आणि एक आजारी आजी, काकांची आई राहायचे. आजी गेल्या 6 वर्षापासून आजारी होती आणि पलंगावर होती. आजीचा तिच्या परिवाराकडून फार छळ होत असे. तिला नीट खायला प्यायला देखील दिले जात नव्हते. तिच्याशी कोणी एका शब्दानेही नीट बोलत नसत. एकतर आजाराने आणि आपल्याच लोकांच्या अशा वागण्याने आजी खूप दुःखी असायची. तिचे हे हाल आमच्याने बघवत नसे. आजी आणि आमच्यात मात्र जिव्हाळ्याचं नातं होतं. आजीशी चर्चा करायला आम्हाला खूप आवडायचे. आजी सुशिक्षित होती. तिच्याजवळ भरपूर नॉलेज होते आणि हॉस्टेलच्या सर्वच मुलींशी गप्पा करत असल्याने तिचे नॉलेज अप टू डेट होते. कोणाला परीक्षेच्या शुभेच्छा देऊ दे, तर कोणाला किती मार्क्स मिळाले, पुढे काय करावे हे मार्गदर्शन आजीकडून सतत मुलींना मिळत राहायचे. आम्ही आपल्या डब्यातलं जेवण, गावावरून आणलेला खाऊ आजीला आवर्जून देत असू आणि आजीही आवडीने खात असे. एकदा आठवड्याभराच्या सुट्टीनंतर मी घरून हॉस्टेलवर परतले तेव्हा आजी गेल्याची दुःखद बातमी मिळाली. मन चरचरले. शेवटची भेट झाली नाही म्हणून खूप वाईट वाटले, पण जाचातून सुटली एकदाची, असे बोलून आम्ही आमच्या रोजच्या कामाला लागलो. 3 दिवस गेले असावेत बहुधा. अचानक थंडी भरून ताप आल्याने मी संध्याकाळी जरा लवकरच ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी आले. आजीचा बारवा व्हायचाच होता म्हणून काकींकडे बरीच पाहुणे मंडळी होती. मी डॉक्टरकडे जाऊन आले. काहीतरी खाऊन औषध घेऊन मी झोपी गेले तेव्हाच सर्व मुली जागेवरून उठल्या. मला डिस्टर्बन्स नको म्हणून दुसऱ्या खोलीत अभ्यासाला जाऊन बसल्यात. बराच वेळ गेला असेल बहुधा. माझा बेड जोरात हलतोय असं वाटून मी दचकून उठले. बेड अजूनही हलत होता. मला भास असेल असे समजून मी उठून बसले. बेड आणखी जोरात हलायला लागला. हाताच्या लांबीवरच स्विच होते. मी लाईट लावलेत. अगदी समोर असलेल्या घड्याळात बघितले. बरोबर 12वर काटा होता. मी अतिशय घाबरले. कोणाला आवाज द्यायला म्हणून दाराकडे जाणार तर मला आजीची सावली दिसली. म्हणजे स्पष्ट नाही, पण ती आजीच आहे हे कळत होते. मी अक्षरशः कोसळणार तेवढ्यात तोंडातून किंचाळी फुटली आणि सर्व धावून आल्यात. मला काहीतरी दिसले. मी एवढंच बडबडत होते. मैत्रिणींनी मला शांत केले आणि थोड्या वेळात मी झोपी गेली. दुसऱ्या दिवशी तापामुळे झालेला हा भास असावा अशी ठाम समजूत मी स्वतःची करवून एकदम नॉर्मल झाले होते. पण त्या रात्री परत एकदा मला अगदी तसाच तंतोतंत अनुभव आला. आणखी दुसऱ्या मुलीला आला. पुस्तक वाचता वाचता पोटावरच ठेवून झोपी गेलेली ती अचानक बेड हलल्याने जागी झाली. बेडवर उठून बसली तर समोर आजी दिसून गायब झाली. ती इतकी घाबरली की कितीतरी वेळ तिच्या तोंडून आवाज निघेना. तिच्या किंचाळीने आम्ही तिथे पोहोचलो आणि हकीकत ऐकून माझी नजर मात्र प्रथम घड्याळाकडे वळली आणि त्यावेळी घड्याळात रात्रीचे 12:03 झाले होते. तिची स्थिती मीच समजू शकत होते, कारण मी देखील तो अनुभव घेतला होता. इतर मुलींच्या घोळक्यात दोन्ही विचारांच्या मुली होत्या आणि हा निव्वळ भास आहे असे घोषित करून वातावरण नॉर्मल करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला, कारण पुढेही तिथेच राहायचे होते. तिसऱ्या दिवशी कोणी कॉलेज तर कोणी नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडलेत.
हॉस्टेलवर त्या दिवशी फक्त एकच रीना नावाची मुलगी शिल्लक राहिली होती. आज तिला कुठेही जायचे नव्हते आणि बिनधास्त न घाबरणारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिला सोडून आम्ही सर्व आमच्या कामाने निघून गेलो. दुपारी 3 वाजता अभ्यास करत बसलेल्या रीनाला कोणीतरी बाजूला उभे असल्याचे जाणवले. बेड हलण्याचा भास झाला. तिने झटक्याने दाराकडे वळून पाहिले आणि अक्षरशः आजी तिला तिच्या शेजारी दारात दिसली आणि नाहीशी झाली. त्या क्षणाला सर्व पुस्तके, टेबल, खुर्ची फेकून ती थेट बाहेर येऊन बसली आणि जोपर्यंत आम्ही सर्व आलो नाहीत ती तब्बल 4-5 तास मॅग्नेटवर रडत घाबरत बसून होती. त्या दिवसानंतर मात्र एक एक करून सर्वांनी हॉस्टेल सोडले. आजीच्या या बारव्याला आम्ही कोणीही तिथे नव्हतो. आजही विचार करताना वाटतं की हे नेमकं काय होतं आहे. 3 वर्षात कधीच असा अनुभव आला नव्हता. मग आता का? आजीला काही सांगायचे होते का? की ती शेवटची भेट घ्यायला म्हणून आली होती, की हे सर्व फक्त मनाचे खेळ भास होते? तर तब्बल तिघींनाच सारखे भास कसे? सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरितच. कोणालाही विश्वास बसणार नाही असा हा अनुभव. पण हा अनुभव 100% खरा आहे. एक शब्दही कल्पनेतला नाही. याच दिवसांपासून मी कमीत कमी अशी काही शक्ती प्रकार नसताना असा जिद्दीने वाद घालणे सोडून दिला आहे. मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.